नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्र हो. जलसंधारण विभागामध्ये 8,667 रिक्त पदे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत जे DGIPR हे जे अधिकृत ट्विटर हँडल आहे एक्स वरती, तर त्यांनी ट्विट देखील केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि बरेचसे तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असणार आहे. तर आजचा व्हिडिओचा थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आता ही जलसंधारण विभागाची जी भरती येणार आहे, एवढी मेगा भरती होणार आहे, तर या भरतीचा अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे ते आपण संपूर्ण पाहणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण करणार आहोत. 90 दिवसाची ही तयारी जी आहे तर ही तुम्हाला सिलेक्शनपर्यंत घेऊन जाणार आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला घेऊन जाणार आहे. या स्ट्रॅटेजीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तर तो अभ्यासक्रम समजून घेणं. नाव आजच्या जगात काय आहे की तुम्हाला सक्सेस होण्यासाठी काय केलं पाहिजे यापेक्षा हे इम्पॉर्टंट आहे की काय नाही केलं पाहिजे. काय अभ्यास करायचा आहे यापेक्षा काय वगळायचं आहे किंवा काय अभ्यास करायचा नाही आहे हे आपल्याला थोडंसं एक टेंटेटिव्हली जरी वरून अंदाज आला तर आपली एनर्जी जी आहे तर ती सेल्फ काय म्हणता येईल की एका ठिकाणी फोकस करता येईल आणि आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट कदाचित मिळू शकतो. बघा, त्या दृष्टीने आपण सरळ सेवा भरतीसाठी आपली ही स्पेशल इंग्लिशची आपण बॅच लॉन्च केलेली आहे. सरळ सेवेची 499 सध्या याची प्राईस आहे. चला, हे तर सध्या काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. सिरियसली जर अभ्यास करणार असाल तर एकदा जाऊन डेमो चेक करा आणि नंतर मग तुम्ही तयारीला लागू शकता. बघा, आता या परीक्षेचा पद्धत काय असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे. सरळ सेवेमार्फत ही परीक्षा होणार आहे. तर TCS किंवा IBPS या दोघांपैकी कुठलीही काय होणार आहे, IBPS या दोघांपैकी काय होणार आहे की कोणतीही एक कंपनी ही परीक्षा घेईल ना. आता मुलं जे आहेत ना तर ते TCS आणि IBPS पॅटर्न म्हटलं ना की थोडंसं गोंधळून जातात. अरे बाबांनो, TCS असो, IBPS असो, MPSC असो किंवा कुठलाही विभाग असो, त्यांनी परीक्षा घेण्यासाठी जो अभ्यासक्रम आहे ना तर तो मूळ अभ्यासक्रम सगळ्यांचा जवळपास सारखाच आहे. मराठीमध्ये तेच आहे, इंग्रजीमध्ये तेच व्याकरण आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, वोकॅब आहे, मराठीतही तेच आहे, सामान्य ज्ञानमध्ये तेच आहे, भारताचा इतिहास GK GS मध्ये आहे, अंकगणितामध्ये तेच आहे, बेसिक कन्सेप्ट आहेत. हा फक्त अभ्यास म्हणजे पॅटर्न जो आहे तो परीक्षेचा थोडासा वेगळा. IBPS 5 ऑप्शन देतं, TCS 4 देतं. IBPS थोडंसं फोकस्ड असतं कशावरती, मॅथ आणि रिझनिंगवरती. आता जलसंधारण या जागा ज्या आहेत तर त्या मेजरली जास्त करून इंजिनिअरिंगच्या संदर्भातल्या आहे. म्हणजे यामध्ये IBPS जे आहे तर IBPS काय करू शकतं की ही एक्झाम कंडक्ट करू शकतं. आता IBPS ने केलं म्हटल्यानंतर काय, IBPS तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त रन काढायला सांगते, म्हणजे कमी ओव्हरमध्ये जास्त रनचं टार्गेट असतं. TCS मध्ये कसं असतं की 120 मिनिट आणि 200 रनचं टार्गेट, म्हणजे 2 तासामध्ये 200 T20. इथे काय असतं की इथे थोडासा कमी वेळ असतो, प्रश्नांची डिफिकल्टी थोडीशी जास्त असते, बस दॅट्स इट, जास्त काहीही फरक नाही. चला आता बघून घेऊया. यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं मी 200 प्रश्न असणार आहे 2 तास, म्हणजे T20 खेळायचं आहे, MCQ टाईपचं असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह तर सध्या याच्यात काही आलेलं नाहीये. बघा, यामध्ये आता विषय कुठले कुठले असणार आहेत आणि काय काय असणार आहे हे आपण डिटेल बघूया. बघा, आता प्रमुख विषय आणि गुण, यामध्ये पहिला विषय आहे सामान्य ज्ञान, जो की आहे तुमचा 50 मार्कासाठी. किती? 50 मार्कासाठी. यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत. किती प्रश्न असणार आहेत? 25 प्रश्न असणार आहे. दुसरा जो तुमचा विषय आहे तो आहे मराठी. मराठीमध्ये 25 आणि इंग्रजीमध्ये 25 असं दोघांचं मिळून तुम्हाला 50 मार्क असणार आहे. 50 मार्क असणार आहे यामध्ये, आणि यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिसायला मिळतील. सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी किती झाले? 100. गणितामध्ये तुम्हाला 50 मार्क असणार आहे आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला 50 असणार आहे. म्हणजे मॅथ आणि रिझनिंग हे तुम्हाला किती? 100 मार्कासाठी आहे. किती? 100 मार्कासाठी. तर अशा पद्धतीने सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला अभ्यासक्रम काय आहे? चालू घडामोडी, महाराष्ट्राचं विशेष, शासन योजना आणि अर्थव्यवस्था हा अभ्यासक्रम आहे. मराठीमध्ये काय आहे? वाक्य रचना, अर्थ, विरुद्धार्थी, समानार्थी, पर्यायी शब्द, अपठित गद्यांश, बस हेच आहे. सगळ्यात प्रत्येक परीक्षेसाठी हेच तर आहे. हा डिफिकल्टी लेवल थोडीशी वेगळी आहे. समजा गट क चं पद असेल किंवा गट ड चं पद असेल तर त्यासाठी कदाचित तुम्हाला डिफिकल्टी लेवल तेवढी विचारल्या जाणार नाही. जसं की आता GMC झालं किंवा आरोग्य विभागाची गट ड ची जी पद आहे तर त्यासाठी खूप जास्त हायर लेवलचं स्पॉट द एरर वगैरे टाईपचे नाही विचारत. त्यांना सोपे सोपे रिक्त जागा भरा, इथं कोणतं प्रिपोजिशन येईल, हे टेन्स कोणतं आहे किंवा या टेन्सला चेंज करा, अशी सरफेस लेवलची येतात. आणि स्पॉट द एरर, पॅराजंबल वगैरे ही जी आहे तर ही थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढते. गट क च्या पदासाठी ही डिफिकल्टी लेवल येते आणि हे IBPS चे हे काय आहे की एक फॉर्मॅट आहे. इंग्रजीमध्ये काय आहे? ग्रामर, सिनोनिम, अँटोनिम, कॉम्प्रिहेन्शन, तेच पॅसेज वगैरे,
देन आर्टिकल आहे, पार्ट्स ऑफ स्पीच आहे, 12च्या 12 टेन्स आहे. बस हे सोपं आहे. गणितामध्ये तुम्हाला सरासरी, टक्केवारी, काम, वेळ, नफा, तोटा, अनुपात, प्रमाण. रिझनिंग मध्ये काय आहे, सिरीज आहे, जसं की 3, 6, 9, नंतर पुढे काय येईल 12, राईट. अशा पद्धतीचं रिझनिंग आहे. कोडिंग डिकोडिंग आहे, ब्लड रिलेशन आहे, डायरेक्शन आहे आणि पझल आहे. ठीक आहे. काही रेल्वेचे उदाहरणं असतात, काही जहाजाचे उदाहरणं असतात, काही समजा 3 किलोमीटर गेल्यानंतर 2 किलोमीटर आतमध्ये उजव्या हाताला त्याचा सुरुवातीला चेहरा त्याचा दक्षिणेकडे हाताला कोणत्या याला असेल, आणि अशा पद्धतीची ही उदाहरणं असतात. प्रथमदर्शी तुम्हाला ते थोडेसे अवघड वाटतील, पण ऑफकोर्स आता तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं असेल किंवा या व्हिडिओसाठी तुम्ही जर किंवा या तिची तयारी करणार असाल तर ही डिफिकल्टी लेवल सुरुवातीला थोडीशी अवघड वाटेल, पण नंतर सोपी होईल. आता यामध्ये तांत्रिक पदं जे आहेत तर ती अभियंताची जी पदं आहेत, तांत्रिक विषयावर आधारित तुमची 100 गुणांची स्वतंत्र परीक्षा होते. मागची जी भरती प्रक्रिया झाली होती तर या भरती प्रक्रियेमध्ये हाच जो परीक्षा पॅटर्न होता तो होता ना. आता यामध्ये तांत्रिक विषयावरती आधारित 100 गुणांची जी परीक्षा, यामध्ये काय विचारलं जातं, तुम्हाला RCC विचारलं जातं. RCC म्हणजे काय, आता की जलसंधारणामध्ये काय तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काही कट्टे म्हणा, काही रुंदीकरण म्हणा, काही नाल्यांचं रुंदीकरण म्हणा, आणखी छोटे छोटे जलाशय आहे तर त्यांच्यासाठी RCCचं कॉन्क्रिटीकरण करावं लागतं. ठीक आहे. तर त्याचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. सिव्हिलचं असल्यानंतर तुम्हाला हे येणारच. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. फ्लुइड मेकॅनिक्सचं असायला पाहिजे, जेणेकरून काय म्हणतात की रस्टिंग म्हणा किंवा पाण्यानं सिमेंटचं जे काम केलेलं आहे तर त्यामध्ये कधी कधी चिरा जातात किंवा डॅम वगैरे जे आहेत ना, तर ते त्याच्यासाठी थोडंसं चांगलं तुमचं नॉलेज असावं यासाठी फ्लुइड मेकॅनिक्स तुमचं चेक केलं जाईल. सर्वेविंग चेक केलं जाईल. एस्टिमेशन तुमचं चेक केलं जातं की अंदाज तुम्हाला किती वाटतो की या खर्चासाठी किंवा या कामासाठी किती येईल, हे एस्टिमेशन. ऑटोकॅड बेसिक एक्झॅक्टली ते अगोदर काम करण्याच्या अगोदर ऑटोकॅडमध्ये देखील तुम्हाला ते आलं पाहिजे. आता सगळे विचारतात की सर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा उपयोग कुठं होतो रिअल लाईफमध्ये, हे कोणालाच कळालेलं नाहीये किंवा सांगताच येत नाही. आता डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कुठं वापरलं जातं बघा. आता ज्या वेळेस आपण मोठा जलाशय बांधला तर जलाशयाचा आतला जो भाग आहे तर तो जो कर्व असतो, ठीक आहे, एक्झॅक्टली 90 डिग्री अँगलचा तर नसतो. जसं की आपला नाथसागर घेतला आपला पैठणचं, तर त्यामध्ये जो स्लोप काढलेला तर तो स्लोप काढण्यासाठी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा उपयोग होतो. आपण ब्रिजेस पाहिलेले आहेत, पूल, फ्लायओव्हर्स आहेत, तर फ्लायओव्हर्स वरती कुठल्या पुलाची उंची त्या कुठल्या पिलरची उंची किती असायला पाहिजे आणि त्या पिलरवरून जो रस्ता जाणार आहे तर त्यामध्ये किती स्लोप असायला पाहिजे, तर हे काढण्यासाठी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन काढलं जातं. पण आपल्याला हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये याचा ॲप्लिकेशन काय होतं हे तेवढ्या प्रखरपणे सांगितल्या न गेल्यामुळे आपल्याला मॅथ जे आहे तर ते अवघड वाटतं. मॅथ बिलकुलही अवघड नाही, समजलं तर खूप काही सोपं आहे, राईट ना. आता पुढील पावले तुमच्या अभ्यासाची दिशा काय करायची की भरती जाहीर झाल्यानंतर आता लगेच जाहिरात येईल. आता आपले संजय राठोड जे आहे तर यांनी अधिकृत ट्विट पण केलेलं आहे आणि याबद्दल काय आहे की जाहिरात अपेक्षित आहे. तयारी आतापासूनच सुरू ठेवा. तांत्रिक आणि सामान्य विषय जे आहे तर तुमचे नॉन टेक्निकलचे जे विषय आहेत त्यांची तयारी तुम्ही आतापासूनच करा, कारण तुम्हाला टेक्निकलसाठी वेगळा वेळ नंतर द्यावा लागणार आहे. नंतर मागील वर्षाचे प्रश्नसंच जे आहेत तर ते देखील तुम्ही काय करा, व्यवस्थित वापरा. सरळ सेवेची ही जी बॅच आहे ही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. 499 मध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. यामध्ये संपूर्ण व्याकरणाचा आणि इंग्रजीचा कोर्स आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. स्पेशल मृदा व जलसंधारणचा अभ्यासक्रम आहे, टेस्ट सिरीज, व्हिडिओ लेक्चर्स, PDF सगळं काय आहे. तुमचं स्वप्न आमचं ध्येय यायचं ह्या निबर गप्पाला काही अर्थ नाहीये. अभ्यास केला जर तर आपल्याला कोणतीही ताकद पदभरती होण्यापासून रोखू शकत नाही. आईबापाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल ना आणि स्वतःमध्ये काहीतरी हिंमत आहे, काहीतरी धमक आहे, या जगात येऊन काहीतरी केलेलं आहे, हे जर सिद्ध करायचं असेल ना तर तुमच्यासाठी एकच चांगली संधी जाऊन आलेली आहे. जर या परीक्षेमध्ये नाही जमलं तर आयुष्यात खूप काही आपण लॉस केला असंही नाहीये. 2 किंवा 3 वर्ष या भरती संदर्भामध्ये घ्यायचं, म्हणजे याच्यात आपलं आयुष्य पार लगी याला नाही टाकायचं. ठीक आहे. आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या पलीकडे देखील भरपूर काही करण्यासारखं आहे. आज तुम्ही रोडवर जर पाहिलं ना तर 90% ज्या गाड्या आहेत 4 व्हीलर ज्या आहेत ना तर त्या कर्मचाऱ्यांच्या आहेत का, सरकारी कर्मचाऱ्यांच्या आहेत का, नाही, त्या व्यावसायिकांच्या आहेत. व्यावसायिक होण्याची देखील संधी असते. म्हणजे मी तुम्हाला आतापासूनच मी तुम्हाला तिकडे जा असं म्हणत नाहीये. अगोदर आपल्यात काय आहे काय नाही हे तर चेक करा, नंतर मग जिथं उजडेल तिथं उजडेल
ठीक आहे. पण अगोदर ही स्वतःला सिद्ध करण्याची एक चांगली संधी आलेली आहे. 1-2 वर्ष जर तुमच्या हातात वेळ असेल, मी सांगेल की 3 वर्ष घ्या. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही आतापासून जीवाच्या आकांताने तयारी करा. यश मिळेल न मिळेल तो नंतरचा भाग राहिला, पण आयुष्यात टॉप करायचं आहे हे मात्र इथं आणि इथं नोंदवून ठेवा. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न, दिक्कत, डाऊट, क्वेरी असेल तर ते तुम्ही नोंदवू शकता. या अभ्यासक्रमाविषयी किंवा परीक्षेविषयी जर काही दिक्कत, डाऊट, क्वेरी असेल ते नोंदवू शकता. काही अनावधानाने जर एखादा मार्क कमी जास्त वगैरे काही सांगितलं असेल तर ते देखील तुम्ही अधोरेखित करू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.